तर नारळ पौर्णिमा विशेष आपण मस्तपैकी ओल्या खोबऱ्यापासून अगदी खुसखुशीत पोळी बनवलेली तुम्ही बघू शकता, किती सुंदर आलेली आहे। मला तोडूनही दाखवते मी। अगदी नरम असते, अगदी ओटाने चावता येणारी आणि आतमध्ये साराने अगदी भरपूर भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता तूप टाकून शेकून घेऊया तिला। साजूकच तूप लावायचं। वरून पुन्हा तूप लावून घ्यायचं। हे बघा पोळी आपली किती छान मस्त टम फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता। लो ते मिडियम गॅसवर शेकून घ्यायची आपल्याला मस्तपैकी। छान खरपूस भाजून घ्यायची आपल्याला।